नमस्कार मित्रांनो, मराठी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर का तुमचा पी-एफ पासवर्ड हरवलेला असेल, तर तुम्ही पी-एफचा पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती क्रिएट करू शकता. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पी-एफचा पासवर्ड कसा बनवायचा ते पूर्ण प्रक्रिया करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. मोबाईलमध्ये कोणतेही एक क्रोम ब्राउझर ओपन करून घ्या. त्याच्यानंतर सर्च बारमध्ये ई-पी-एफ-ओ असे सर्च करा. त्याच्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला दिसेल एम्प्लॉयी प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ही वेबसाईट तुम्हाला पहिल्या नंबरवर दिसेल. या वेबसाईटला क्लिक करा आणि ओपन करा. त्याच्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला डाव्या साईडला एक सर्व्हिसेस हे ऑप्शन दिसत असेल. इथे क्लिक करा आणि तुम्हाला खाली 2 नंबरवर फॉर एम्प्लॉयी हे ऑप्शन दिसत असेल. या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला एका बॉक्समध्ये मेंबर युएन ऑनलाईन सर्व्हिसेस OCS हे ऑप्शन दिसेल. इथे क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला एक अलर्ट शो होत असेल. त्या अलर्टला यावरती क्रॉस या बटनावरती क्लिक करून साईडला काढून टाका आणि तुम्हाला खाली इथं फॉरगेट पासवर्ड हे ऑप्शन शो होत असेल. या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये तुमचा UN नंबर टाकून घ्यायचा आहे. दुसऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. आधार कार्डवर जसं तुमचं नाव असेल तसंच्या तसं टाका. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायला सांगत असेल. तिसऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. त्याच्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला जेंडर निवडून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल. या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि खालतं तुम्हाला कॅप्चर भरून घ्यायचं आहे. आणि गेट आउट ऑथोरायझेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. नंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन झालेला असेल. इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आलेला OTP भरून घ्यायचा आहे.
नंतर तुम्हाला त्याच्या खाली एक बॉक्स दिसत असेल, न्यू पासवर्ड हे ऑप्शन दिसत असेल. याच्यामध्ये तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पासवर्ड हा 8 अंकाचा असला पाहिजे. त्याच्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. त्या मेसेजवर लिहिलेले असेल, तुमचा पासवर्ड सक्सेसफुली रित्या पूर्ण झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पासवर्ड हरवला असेल तर बनवू शकता. आता हे पासवर्ड तुम्ही तुमच्या UN नंबरसोबत लॉग इन करू शकता. ही जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.